नमस्कार. ओमकार 11 रामदूत आयोजित असणारी भव्य दिव्य पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा करी रोड स्टेशनच्या लगतच असणारं हे गोदरेज क्रीडांगण आणि गोदरेज क्रीडांगणामध्ये ओमकार 11 रामदूतच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 7वं वर्ष 7वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि आज महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे, रबर बॉल क्रिकेटमधील तारे सितारे आज तुम्हाला या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचे काही वेगळे नियम आहेत, त्याची देखील आपण जाण करून घ्यायची आहे. पहिली ओव्हर ही डबल डबल असेल, म्हणजे जेवढ्या रन होतील तेवढ्या त्या रनच्या डबल रन होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. येलो बॉल आहे पहिल्या ओव्हरला. पहिली ओव्हर ही येलो बॉलनी खेळवली जाणार आहे. जेवढ्या धावा होतील त्याच्या डबल धावा, कोणत्याही परिस्थितीत विकेट जाऊ देत अगर नाही जाऊ देत, जेवढे रन काढले जातील त्याच्या डबल रन मिळतील. 5 ओव्हरमध्ये कोणताही बॉल पाठीमागे ट्रॅकवर गेला, रेल्वे ट्रॅकवर गेला तर 9वा असणार आहे, म्हणजे 9 रन असणार आहे ISPL प्रमाणे. आणि आज मात्र या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळते. लालबाग परळ, काळा चौकी हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला म्हणून देखील ओळखला जातो. या ठिकाणचे गणेशोत्सव, या ठिकाणची कबड्डी, या ठिकाणचं क्रिकेट, या ठिकाणची दहीहंडी, या ठिकाणचे उत्सव, हे सगळं मात्र डोळ्यात साठवण्यासारखं असतं. आणि त्याचमुळे गेल्या काही वर्षात हा संपूर्ण परिसर बदलला आहे. चाळींची जागा टॉवरने घेतली, कारण एक कालखंड गिरणगाव म्हणून देखील परिसर ओळखला जायचा, गिरणी कामगारांचा परिसर म्हणून देखील ओळखला जायचा. आज याच ठिकाणी जर पाहिलं तर उंच उंच टॉवर उभे राहत आहेत. परंतु हे होत असताना कुठेतरी मराठी पण जपलं जात आहे आज सुद्धा, हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपण आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मराठी सिनेसृष्टीची पंढरी म्हटलं जातं असं भारत माता टॉकीज देखील इथून हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर इकडे मग आजूबाजूचा संपूर्ण परिसर, रामदूतमध्ये जर पाहिलं तर मागे गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर होतो. आणि आजूबाजूच्या परिसरातच, म्हणजे 1 किलोमीटरच्या परिघातच तुम्हाला लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, त्याचबरोबर जर पाहिलं तर परळचा राजा, तेजुकाया मेन्शन, असे महाराष्ट्रातील ख्यातनाम गणेशोत्सव मंडळ देखील तुम्हाला आजूबाजूला सगळे पाहायला मिळणार आहेत. तर असा हा संपूर्ण परिसर, दोन्ही टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. वैयक्तिक पहिल्या टीमसाठी पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतात विक्रांत, तर बॅटिंगसाठी वरळीचा धडाकेबाज बॅटर सलमान यांना आपण पाहतोय. पहिला बॉल, ज्या पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या रन मिळणार आहेत ना त्याच्या डबल रन होणार आहे, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि पहिल्या डॉट बॉलने सुरुवात डी नगर अंधेरीचा एक जबरदस्त गोलंदाज विक्रांत चव्हाण यांनी केलं आहे, तर वरळीचा सिक्सर किंग सलमान. पहिली ओव्हर ही येलो बॉलने आहे, सिक्सर कंपनीच्या या अल्ट्रा बॉलने मात्र सुरुवात झाली आहे. आणि हा पिवळ्या रंगाचा बॉल आहे, ते पहिलं षटक डबल रनचं असेल. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला आहे. अभिषेक तिकडे होते आणि बॉल अडवत आहे तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. पहिल्याच मॅचमध्ये इन ॲक्शन अजित मोहिते, केतन म्हात्रे, रोहन साळुंके ही नावं तुम्हाला पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर, नागाला देखील आज आपण या ठिकाणी पाहतोय. हा बॉल थोडासा लांबून कट केलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. ही ती स्पर्धा आहे. लगातार 2 वर्ष नागेश वाडेकर मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज राहिलेत. हॅट्रिकसाठी शुभेच्छा. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. रामानुज मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. वाळकेश्वर परिसरातील एक धडाकेबाज बॅटर आणि या स्पर्धेतील पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून. लक्षात घ्या, बॉल जर पाठीमागे, आमच्या स्टेजच्या मागे रेल्वे स्टेशन आहे आणि
अगदी स्टेजच्या मागे बॉल ट्रॅकवर गेला, हा बाहेर मैदानाच्या, हा या पाठीमागे आमची जी भिंत आहे त्या भिंतीच्या मागे बॉल गेला तर 9 रन असणार आहेत. डायरेक्ट बॉल गेला तर याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. 9वा देखील आहे. हो, हा बॉल टर्न केलाय आणि इकडे बॅटर जर पाहिलं तर माघारी वळताना पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर ते माघारी पळताना पाहायला मिळाले. सर एक मिनिट, बॅटिंग टीम प्लीज एक आपला एक प्रतिनिधी पाठवलं तर बरं होईल बॅटिंगसाठी. चांगला बॉल, त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पहिली ओव्हर ही डबल रनची असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. बॅटिंग टीम प्लीज, आता तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तरी तुमचे असतील सध्या, जो शेवटी बॅटिंग लाईन त्याला तरी पाठवून द्या. ओव्हरमध्ये आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या रन मिळणार आहेत त्याच्या डबल रन होणार आहेत, त्याच्यामुळे 16 रन या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत. ISPL नामक स्पर्धा आली आणि त्याच्यातून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आणि त्याच्यामुळे आपल्याकडे देखील स्थानिक स्तरावर वेगवेगळे प्रयोग आता येऊ लागलेले आहेत आणि काही हरकत नाहीये. ISPLने केले तर आपल्याला करायला काय हरकत आहे. विशाल कनोजिया गोलंदाजीसाठी येत आहेत. पोस्ट स्ट्रायकर संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ देखील उपस्थित आहेत. आठवड्यातून 4-5 वेळा त्यांचे फोटो व्हॉट्सअपला पडतात ट्रॉफी बरोबर. आणि आज राहुल वाल्मिकी यांचा वाढदिवस देखील आहे. राहुल भाऊ कुठे तुम्ही? पार्टीचं नियोजन करा. चला जाऊयात त्याच्या दिशेने. सर्व मुंबईकरांचं स्वागत करत आहोत आम्ही आज या ओमकार 11 रामदूतच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, खांद्याचा थोडासा जास्त वापर झाला, बॉलने जास्त उसळी घेतली, व्हाईट बॉल तिकडे काढला जातोय. पहिला बाउन्सही पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहिलं मिळते 17 धावा. वेगवेगळे नियम देखील या स्पर्धेत ऍड केलेत. पहिली ओव्हर कंपल्सरी डबल रनची असणार आहे आणि पाठीमागे रेल्वे ट्रॅकवर बॉल गेल्यानंतर 9 धावा असणार आहेत. हो हो हो, हा बॉल खांद्याजवळून यशरक्षक अजित मोहिते यांच्या दिशेने जातोय. चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. विविध स्पर्धा देखील अलीकडच्या कालावधीमध्ये येत आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. ऑप्शन बेस्ड स्पर्धा सुद्धा पाहायला मिळतील. आपलं क्रिकेट बदललंय. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता. यश वाघेला बॉल मात्र पाठीमागे खेळतायत. वाळकीशोरचे एक चांगले खेळाडू आहेत आणि घोषांकित क्षेत्राच्या दिशेने मात्र या चेंडूला पाठवलं जात आहे. गिरगाव परिसरातील खेळाडू. हो, बॉल मात्र खूप सारा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय, परंतु काल सिराजची गोलंदाजी जबरदस्त राहिली. 6 विकेट त्यांनी देखील घेतल्या. भारत इंग्लंड दुसरा सामना देखील चांगला चुरशीचा होऊ लागलेला आहे. आपलं लक्ष तिकडेही असेल आणि आपलं लक्ष ओमकार रामदूतकडे देखील असेल. हो, आणखीन एक बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने. पहा, मातीमध्ये फुटवर्क करणं तेवढं सोपं नाही आहे. जे नॉर्मली अलीकडच्या कालावधीमध्ये ही मोजक्या काही स्पर्धा आहेत ज्या आता म्हणजे जसं नरी पाटील आणि महेश चंदवरकर यांची स्पर्धा आपण चिखलामध्ये पाहिली तशीच ही मातीमधील स्पर्धा आहे. परंतु खरं क्रिकेट, जिवंत क्रिकेट हे मातीमधलंच आहे. या क्रिकेटमध्ये
बरोबर आहे ना हरिभाऊ, तुम्हाला देखील मान्य असेल. कारण मातीमधील क्रिकेट खेळण्यामध्ये देखील एक वेगळी मजा आहे. उसळी होती या बॉलला, खेळले मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मात्र तिकडे घोषित केली जाते. धावसंख्या 20 धावा फलकावर. माझ्या मते पुण्याचे खेळाडू आले तिकडे. पुणे टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. महेश नानगुडे संपूर्ण टीम आपल्या देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. CJ11 लालबाग संघ आज पुण्याचे खेळाडू मात्र त्या संघात खेळतील. चांगला फटका खेळलाय, उसळी होती त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय खरा आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार या ठिकाणी खेचला जातोय. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 26 धावा धावफलकावर पाहायला मिळते. कोणता संघ अधिराज्य गाजवणार? प्रिवान 11 पहिली स्पर्धा प्रिवान 11ने जिंकली पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर हा पहिला दिवस आहे आणि गौरव स्वतः सध्या चर्चेतील नाव आयोजकाच्या भूमिकेत आहे. रामदूतमध्ये येण्याचा योग मागील गणेशोत्सवाच्या निमित्ताने जरूर आला होता. आई चेंडू जर पाहिलं तर पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदललं जात आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावर. लांबचा संघ नेहमी वेळेवर येतो आणि ऑफिसमध्ये देखील जो लांबचा असेल तो वेळेवर येतो. यावेळेला स्क्वेअर लेगला खेळला हा बॉल. पाहूयात किती धावा त्या ठिकाणी असतील. एक धाव पडली जाते पंचाकडून. ओमकार तावडे पंचांच्या भूमिकेत आहेत. स्वतः चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि सुबोध गडशे सर आहेत. ओव्हर 2 संपल्यात. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत त्याची नोंद घ्यायची आहे. 5-5 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत. पुन्हा एकदा सर्वांना नियम सांगतोय, पहिली ओव्हर ही डबल रनची असेल. विकेट जाऊ देत नाही तर नाही जाऊ देत. जेवढ्या रन काढल्या जातील त्याच्या डबल रन. पिवळ्या रंगाच्या अल्ट्रा बॉलने पहिली ओव्हर होईल आणि आमच्या मंचाच्या मागे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या ट्रॅकवर जाऊन बॉल पडला तर धावा 9 दिल्या जाणार आहेत. त्याची नोंद आपण घ्यायची. 9वा असेल पाठीमागे षटकार गेल्यानंतर. विकेट येताना पाहायला मिळते. जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली प्रथमेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांत पुन्हा एकदा बॉलिंगसाठी दाखल झालेत. पहिलं षटकही चांगलं झालं होतं. डबल धावा पहिल्या षटकामध्ये आल्या त्यामुळे त्या 16 धावा झाल्या. त्यानंतर जर पाहिलं तर विशाल आले आणि आता विक्रांत यांना आपण या ठिकाणी पाहतोय.
येस, वाईट प्लस एक आहे सर. येस, वाईट प्लस एक अशा दोन धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पहिला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हा बॉल तुमच्या बाहेरून वळवलाय आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलला टर्न चांगल्या पद्धतीने करतात. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबते. 31 धावा धावफलकावर तिसरं षटक विक्रांत जावेला घेऊन आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. आज देखील एक चांगली स्टारकास्ट प्री-1 11च्या जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विक्रांत. धावा कराव्या लागतील प्रतिस्पर्धी टीमला. प्रथमेश यावेळेला कोलमटाचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅट थोडीशी हवेत फिरली. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा यश वाघेला स्ट्राईकवर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते 32 वर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तिसरं. 5-5 षटकाच्या लढती असणार आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस. एक मजा येणार आहे. आणि मुंबईत पहा, मुंबईत क्रिकेट कुठेही असू दे मजा येते. आणि मुंबईत क्रिकेट कुठेही असू दे प्रेक्षक येतात म्हणजे येतात. इतर ठिकाणी कदाचित ते कमी जास्त येतात, परंतु मुंबईत मात्र नेहमी येतातच. कारण क्रिकेटची पंढरी आहे आपली मुंबई. ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. थोडंसं दूरवरून खेळायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मग मुंबईतलं क्रिकेट अंडरआर्मचं असू देत, मुंबईतलं क्रिकेट ओव्हरआर्मचं असू देत, मुंबईतलं क्रिकेट लेदरचं असू देत, मुंबईतलं क्रिकेट टेनिस बॉलचं असू देत, मुंबईचं क्रिकेट आपल्या रबर बॉलचं असू देत, ते काही ठिकाणी प्लॅस्टिक बॉलचं सुद्धा क्रिकेट चालतं ना आपल्याकडे. आणि त्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे आपल्या मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. पुल केलाय. वाह, जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार घोषित केला जातोय. बाजूलाच मुंबई पब्लिक स्कूल आहे. काही वेळासाठी शाळेचा फटका बॉल मात्र मारून येईल. आता एवढ्या लांबवर पाठवलाय. धावसंख्या आता 6 ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. 39 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 संपलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा उभारल्या जाते? एक बॉल बाकी आहे. सॉरी, एक बॉल. 39.
बॉलला येऊ दिलं आणि मग बॅट फिरवली आहे. वाह षटकार. क्या बात आहे. प्रथमेश सोनू डिलाई रोड बीडीडी चाळ परिसरातील असणारा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी पहिला येतोय आणि काय स्ट्रोक खेळलाय. विशेष म्हणजे कवटी बॉलचं जे प्लास्टिक बॉलचं क्रिकेट आपल्याकडे चालतं त्या क्रिकेट मधला निष्णात खेळाडू आहे. सोनू तुझ्यावर आमचा भरोसा आहे. बॅटिंग कर. डिलाई रोड हा संपूर्ण परिसर जरी पाहिलं तर कबड्डीसाठी देखील ओळखला जातो मोठ्या प्रमाणावर. कबड्डीची पंढरी म्हणून देखील ओळखला जातो. त्याही परिसरामधून काही टॅलेंटेड क्रिकेटर आलेले आहेत आणि त्यापैकी एक नाव म्हणजे प्रथमेश पालवणकर. नाव लक्षात ठेवा. बीडीडी डिलाई रोड. यावेळेला समोर खेळलाय बॉल. ओ परंतु तिकडे सुटली कॅच. प्रथमेशने एक षटकार खेळला त्यांचीच कॅच सुटली आहे आणि धावफलक जर पाहिलं तर आता 1ने पुढे जात असताना पाहिलं म्हणजे 48 धावांवर पहिलं षटक 16 धावांचं राहिलं डबल वालं. त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. 2-3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. यश वाघेला आणि प्रथमेश पालवणकर. 48 धावफलकावर आहे. चौथी ओव्हर सुरू आहे. लीग पद्धतीच्या मॅच आहेत. सगळ्यांनी आनंद घ्या या क्रिकेटचा. यावेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर थोडीशी उसळी आणि रिचेबल होता बॉल. डावखुरी हाताच्या बॅटरसाठी थोडासा वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिला. व्हाईट बॉल घोषित केला जातो. धावसंख्या 1ने पुढे 49 वर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथा मार्ग असतंय. प्रिवान 11 अजित मोहिते आणि कंपनी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पालवणकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रियान पॅकर बीडीडी डिलाई रोड. माझ्या मते या पश्चिमेकडून सुद्धा बरेच खेळाडू सराव करायला या मैदानात येत असतील. खोलवड्या पॅचचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळलाय आणि पाठवलाय मात्र या ठिकाणी 4 धावांसाठी. वाह चांगला स्ट्रोक. आता यश वाघेला आणि रियान पॅकर बीडीडी डिलाई रोड या संघाची धावसंख्या 50 पार झालेली आहे. आणखीन एक बिग हिट. येस परंतु यावेळेला पकडलेली कॅच. 54 धावा धावफलकावर. यश वाघेला माघारी परतावं लागते. बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे हे तेवढंच महत्वाचं आहे. गणेश साटम सर देखील आमच्याशी जुडले गेलेले आहेत. ओम पांडे बॅटिंगसाठी आलेत. नुकतेच ओम पांडे यांनी ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा गाजवली होती. जबरदस्त कामगिरी बॅटिंग बॉलिंग ओम पांडे यांची राहिली होती आणि तेच ओम पांडे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर अझर अगदी कोलट्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न तिकडनं वळवला देखील आहे आणि इकडे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक. पांडे आले आणि पहिल्याच बॉलवर 6 धावा. दुसऱ्या बॉलवर 6 धावा मात्र त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर
60 धावा धावफलकावर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आणि मुंबईत ज्यावेळेला संघ बांधतात ना, कोणता संघ कसा बनेल आणि कधी कोणता संघ कोणत्या संघावर हावी होईल याचाही नेम नाही. आणि आता शेवटच्या षटकासाठी पाहूयात कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अभिषेक बैद येत आहेत. पांडे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता पाहायला मिळतील ते म्हणजेच प्रथमेश पालवणकर, ज्यांच्याही बॅटमधून एक षटकार आलाय आणि स्वतःला सिद्ध केलंय. परंतु 60 धावा झाली आहे आणि जर का इकडे एक 10-15 धावा आल्या मजा येईल मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दुसऱ्या बाजूला देखील अजित मोहिते यांना इन ॲक्शन आपण पाहणार आहात. केतन म्हात्रे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. नागेश वाडेकर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. मुझम्मीर पाहायला मिळतील. रोहन साळुंके पाहायला मिळतील. आकाश चिंदारिया सुद्धा इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये आहेत. सागर रणपिसे सुद्धा रन काढायला विशाल संघात मी सुद्धा जाणार. टोलावलाय बॉल, फेकून दिला प्रथमेश. बॉल प्लास्टिकचा असू देत किंवा रबराचा मला नाही फरक पडत, मी मैदानाच्या बाहेरच मारणार असं सांगतोय प्रथमेश पालवणकर. डिलाई रोड बीडीडीचा हा खेळाडू जबरदस्त आज मात्र तुटून पडलाय या मानाच्या स्पर्धेमध्ये. 7वं पर्व ओमकार 11 रामदूतची स्पर्धा. बरेच खेळाडूंचं प्रॅक्टिस ग्राउंड सुद्धा हेच आहे आणि त्याचा देखील या ठिकाणी प्रभाव पडतोय. प्रथमेश पालवणकर मलाही या खेळाडूने खूप प्रभावित करून घेतलंय. अशा पद्धतीची बॅटिंग पहा, खेळाडूची कामगिरी प्रभावित करून घेते. आता आपल्या मुंबईत तीच एक सातत्याने खंत असते. रिडेव्हलपमेंटमुळे मैदानं बरीचशी कमी झालेली आहेत. मोजकी काही मैदानं विकवलेली आहेत. तिकडे जाऊन आपण क्रिकेट खेळतो आणि मग अशा मैदानांमध्ये रविवारच्या दिवशी विकेट पकडणं म्हणजे सुद्धा खूप कसरत असते. आणि हे आपलं क्रिकेट मुंबईकरच जाणू शकतात. बॉल मात्र चांगलाच फील्डला धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय आणि बाद होत आहेत. चांगली कामगिरी जरूर राहिली प्रथमेश यांची, परंतु रनआउट होत आहेत मुख्याच्या क्षणी. धाव फलक जर पाहिलं तर आता जागेवर थांबलेला आहे तो म्हणजे 66 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानात. आदित्य बांदेकर नवीन बॅटर. बीडीडी डिलाई रोड. एक युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आदित्य बांदेकर दाखल झालेले आहेत. जोडीला ओम पांडे आहेत. पाहूयात अभिषेक प्रिवाण 11 संघासाठी. अकुटाप्याचा बॉल, पांडेने प्रहार केलाय तिकडे आणि सांगितलंय बॉलला जा सीमारेषा पलीकडे. सैर सपाट्यावर 6 धावांच्या सिक्सर. या षटकारानेशी पुन्हा धावसंख्या पुढे गेली. काही बॉल अजूनही बाकी आहेत आणि धावसंख्या आता जर पाहिली तर या ठिकाणी 72 वर पोहोचली सुद्धा. केतन म्हात्रे थोडीशी चर्चा करतात गोलंदाजाशी. अजित मोहिते आहेत, केतन म्हात्रे आहेत, आकाश चिंदारी आहेत, सागर रणपिसे आहेत, नागेश वाडेकर आहेत, रोहन साळुंके आहेत, मुझम्मीर आहेत. हे दुसऱ्या डावात येणार आहेत.
परंतु एक चांगली धावसंख्या उभारली एवढं मात्र नक्की बीडीच्या मुलांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय अभिषेक यांनी, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. गेल्या वर्षी अजित मोहिते या युवा खेळाडूला मोठ्या स्पर्धांमध्ये चान्स देताना पाहायला मिळाले आणि आपली खासियत आहे आपापल्या विभागातील नवोदित खेळाडूंना चान्स देण्याचं काम सगळ्याच खेळाडूंनी केलेलं आहे आणि आपल्या विभागातील खेळाडूंना चान्स नाही देणार तर कोणाला देणार, बरोबर आहे. आणि आपल्याकडले सगळेच खेळाडू काम करतात, परंतु त्याच्याही नजरेत येण्यासाठी तुम्हाला लोकल चांगलं खेळावं लागेल. हॉपस्टमच्या बाहेरचा बॉल थोडंसं दूरवरून खेळला, एक तिकडे मिळेल धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता तब्बल 73 धावांवर. अगदी 75ची चर्चा केली होती आम्ही जिकडनं मॅच चांगली होऊ शकते, कारण पहिली ओव्हर डबल रनची तो एक प्लस पॉईंट देखील असणाऱ्या बॅटिंग टीमचा. ओ फुल टॉस मिस झाले, क्रॉस खेळले, यष्ट्यांचा वेध, विकेट आली आहे. 73 झाल्यात, करायच्या 74 मॅचला जिंकण्यासाठी.
हॅलो 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 1 2 3 हॅलो 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 चेक हॅलो. हॅलो. हॅलो चेक. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं ओमकार 11 रामदूत च्या वतीने हार्दिक स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला आलेल्या लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. गट क्रमांक अ मात्र या ठिकाणी सध्या सुरू आहे, ज्याची मॅच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. केतन म्हात्रे डोंबिवली परिसरातील वाकळण गावचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला मुंबईच्या अंधेरीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे नागेश वाडेकर. पहिली ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आदित्य बांदेकर पहिले षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे जेवढे रन केले जातील त्याच्या डबल रन या ओव्हर मध्ये मिळतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या डावात होईल रियान पॅकर बीडीडी डिलाई रोड विरुद्ध जर पाहिलं तर सामना या ठिकाणी पाहायला मिळेल प्रिवान 11. प्रिवान 11 नायगाव. पहिलाच बॉल याची रक्षकाच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल आणि पहिला बॉल मोठी विकेट. आदित्य बांदेकर या नावाची चर्चा अगोदरच सुरू झाली होती. या मैदानाचा अनुभव असणारा खेळाडू आणि केतन म्हात्रे यांच्यासारखी एक मोठी विकेट, एक टीमचा आत्मविश्वास डबल करणारी घटना इकडे म्हणेल मी. आणि केतन म्हात्रे यांना पहिला बॉल आउट करतायत आदित्य बांदेकर बीडीडी डिलाई रोड. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे, धावा डबल करण्याचं षटक आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये मुंबईचा मॅच विनर नाव अजित मोहिते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नायगावचे एक जबरदस्त खेळाडू प्रिवान 11 नायगावसाठी नागेश वाडेकर आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजित मोहिते आता दाखल झाले आहेत. आदित्य बांदेकर पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना आपली उपलब्धता सिद्ध करतायत. नवनवीन खेळाडू स्वतःला सातत्याने सिद्ध करण्याचं काम देखील करतायत. आज ओम पांडे यांनी चांगली बॅटिंग सुद्धा केली. प्रथमेश पालवणकरने देखील प्रभावित करणारी कामगिरी या मॅच मध्ये केली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केला. अजित मोहिते बॉल पिवळ्या रंगाचा आहे आणि त्याला पाठवलंय खूप लांब. मी आलोय कशासाठी तर षटकार मारण्यासाठी दाखवतात अजित मोहिते. पहिल्याच बॉलवर षटकार इकडे खेळला जातोय. अजित मोहिते या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येणार आहेत त्याच्या डबल रन मिळणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवर जरी केतन म्हात्रे आउट झाले, अजित मोहिते यांनी सुरुवात षटकाराने केली आहे. या खेळाडूचं कामच षटकार मारणं आहे. पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना पाहिलं. सतीश धुळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश गांधी म्हणजे यांच्या माध्यमातून मात्र पुढे येताना पाहिला मिळाला हा खेळाडू आणि त्याच्यानंतर या खेळाडूची चर्चा सातत्याने झाली. या वेळेला पुल केला जरूर आहे, तिकडे फिल्डर येत आहेत आणि मिक्सफील्ड झाली खरी, परंतु त्याची जास्त पडसाद नाही उमटली. बॅकअप चांगलं होतं प्रथमेश यांचं आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 7 वर धावसंख्या. जेवढ्या धावा येणार त्याच्या डबल होणार.
क्रिकेट रसिक मात्र यूट्यूबवर देखील प्रो लीगवर या मॅचचा आनंद घेतात. एक सगळ्यांचं स्वागत असणार आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस पावसाळ्यात सुद्धा आता आपल्याकडे लीग सुरू झाल्यात, ही जमेची बाब आहे. ऑप्टमच्या बाहेरून खेचलाय नागेश वाडेकर. नागा याच्या बॅटमधून मात्र सिक्सर येतोय. मागील 2 वर्ष लगातार मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू या स्पर्धेतील नागेश वाडेकर. मुंबईचा आणखीन एक धडाकेबाज खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा आहे सध्या, नागा. नागा उसळी होती आणि हाही बॉल फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे. अजितने सुरुवात केली, त्या सुरुवातीला नागेशने पुढे नेलं आणि धावसंख्या आणखी 6 धावांनी पुढे गेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. जेवढ्या धावा होणार त्याच्या डबल मिळणार. परंतु क्रिकेट आहे आणि संधी अजूनही आहे, याची नोंद घ्यायची आहे. सामना संपलेला नाहीये. सिक्सर कंपनीच्या या पिवळ्या रंगाच्या अल्ट्रा बॉलवर पहिली ओव्हर टाकली जाते. पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवरफुल बॅटिंग सध्या होते. एक विकेट आली पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रे यांची. तरी देखील अजित मोहिते आणि नागेश वाडेकर या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. 19 धाव फलकावर आहेत. आदित्य, हो, या वेळेला आदित्य यांच्याकडून चांगला चेंडू पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपातील एक धाव, लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव कळवली जाते. चाळीस 20 धावा पहिल्या ओव्हरमध्येच आल्या आणि पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची होती. जेवढ्या रन मी घेतल्या त्याच्या डबल रन होणाऱ्या हे षटक असल्या कारणाने धावसंख्या 40 एकूण संपल्यानंतर. आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा पल्ला गाठायचा आहे. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 34 पाहिजेत. चोवीस बॉलमध्ये 34. जुने जाणते स्कोरर अनिल सरपरे सर देखील आज बऱ्याच कालावधीनंतर त्यांचे दर्शन होत आहे. प्रथमेश पालवणकर पुन्हा एकदा. प्रथमेश पालवणकर एक युवा टॅलेंटेड खेळाडू डिलाई रोड परिसरामधील बॉलिंगसाठी येत आहेत. 24 बॉल बाकी आहे. 34 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही, विकेट घ्याव्या लागतील. अजित मोहिते, नागेश वाडेकर 74 धावांचा पाठलाग करायचा प्रिवान 11 नाईक आउटला. समोर रियान पॅकर, डिलाई रोड. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची कडा घेत एका धावेसाठी जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 41 धाव फलकावर आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. दबाव वाढवावा लागेल चांगली गोलंदाजी करून. ओ हो, चांगला बॉल वळवला, समोरून वळवला. बाईच्या स्वरूपातील एक धाव तिकडे कळवली जाते. भूषणच्या क्षेत्रात चांगला बॉल वळवलाय. प्रथमेशची बॅटिंग जसं चर्चेचा विषय राहिला ना, तसं त्यांची बॉलिंग सुद्धा चर्चेचा विषय होतोय. चांगलं टर्न त्यांच्याकडे पाहायला मिळालं. परंतु हे पाहायचं की पहिला 9वा कोण मारणार. पाठीमागे पटरीवर बॉल गेल्यानंतर 9 रन आहेत आणि पहिला 9वा कोण मारणार. यावेळेला क्षेत्र कव्हरचा निवडलाय. 6 धावा षटकार खेळलाय अजित मोहिते यांनी. मी संपूर्ण ओंकार 11 रामदूतचं आणि गौरांग आपलं देखील मनापासून आभारी आहे. या स्पर्धेचा आज एक दिवस का होईना घटक बनू शकलो आणि ओंकार 11 रामदूत यांच्या बरोबरीने जोडलो गेलो. 7वं वर्ष आहे या स्पर्धेचं. धावसंख्या जर पाहिली तर
यावेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. इनसाइड आउट पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळाय. आणि इकडे धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 55 धावा. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अजूनही 18 चेंडू आणि 19, परंतु आम्ही त्याची वाट पाहतो की 9वा पहिला कोण मारणार. लीग पद्धतीच्या मॅच आहेत. पहा इकडे तुम्ही एखाद्या मॅचमध्ये चुकलात तरी तुम्हाला शिकण्याची संधी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते कमबॅक करावं लागेल. प्रथमेश आहेत, रामानुज आहे, यश वाघेला आहे, आदित्य आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर ओम पांडे आहेत. हे सगळे यंगस्टर आहेत ना इकडे. या यंगस्टर्सला शिकण्याची संधी देखील या ठिकाणी आहे. साहिल गडसे येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया सगळ्या मुंबईकरांचं स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमींची पावले या मैदानाच्या दृष्टीने येईल, कारण त्यांना सुद्धा बसण्यासाठी अगदी चांगली आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. इकडे नाईट मॅचेस सुद्धा होतात. बऱ्याच जणांना या मैदानावरच्या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हवेत. प्रथमेश थोडेसे जास्त वेगाने पुढे गेले आणि तिकडे डायरेक्ट करण्याचाही प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे पंच घोषित करतायत एकंदरीत धावा 3 धावा तिकडे मिळतील. प्रथमेश बरेच लांब होते, परंतु अगदी ज्या फ्लोमध्ये पुढे गेले ना, बॉलचा अंदाज नाही आला. बऱ्याचदा असं होतं, या बॉलची वजन कमी असल्या कारणाने वाऱ्याने देखील एका खातो पुढे मागे होतो. परंतु यावर्षीचा पावसाळी क्रिकेटचा हंगाम चांगलाच रंगलाय. नरे पार्क पासून सुरुवात झाली, त्यानंतर जर पाहिलं तर पुण्याला सुद्धा आपण पावसाळी क्रिकेटच्या मॅचेस पाहिल्या, भिवंडीत पाहिल्या, आपण कोलगेट ग्राउंडवर पाहिल्या. येणाऱ्या कालावधीमध्ये डोंगरीच्या मैदानात देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बामणी ट्रॉफी आपल्या भेटीला येणार आहे. पुरंदर ट्रॉफी देखील आपल्या भेटीला डोंगरीला येणार आहे. वरळीला देखील एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये MHBला स्पर्धा आहे. महावीर नगरमध्ये देखील आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. पुढल्या शनिवार रविवार जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा नेरूळला येणार आहे. शिरवणी चषक मोठी येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा असणार आहे. मान्सून ब्लास्ट आहे, रबर बॉल क्रिकेट कार्निवल आहे. अशा अनेक स्पर्धा रबर बॉलमध्ये सुद्धा येणार आहेत. फुलटॉस अजित मोहिते यांच्यासाठी हे गिफ्ट होतं आणि त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा. 6 धावांचं होतं षटकार. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या पावसाळी क्रिकेट हंगामात आपल्या भेटीला येणार आहे, त्यामुळे आपण या सगळ्या स्पर्धांचा आनंद आवर्जून घ्या. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 65 धावा धाव फलकावर. फक्त 9 धावा दूर आहे या मॅचला जिंकण्यासाठी प्रिवाणी 11 नायगाव. चांगला बॉल टाकलाय, चांगला. काही चेंडू जर पाहिलं तर साहिल यांनी खूप चांगले टाकलेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 66 धावा. अजित मोहिते काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. षटकारांच्या आतषबाजी गेल्या सुरुवात केली त्यांनी. समोर खेळायला गेले, यावेळेला गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करत होते, नाही अडला बॉल. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 17 धावा 67 धावा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तरी या मॅचला जिंकण्यासाठी 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 7. 12 बॉल 7. बॉल 7.
ध्रुव शर्मा येत आहेत, गिरगावचे वेगवान गोलंदाज. पाहूया ध्रुव कशा प्रकारे इकडे कामगिरी करतील. 12 बॉलमध्ये 7ची आवश्यकता अजूनही आहे. कर्णधार प्रथमेश याच मैदानात मात्र सराव देखील करत असतात. परंतु रामानुज त्याचबरोबर जर पाहिलं तर सलमान यांच्यासारखे खेळाडू टीममध्ये पाहायला मिळत आहेत. ओम पांडे यांच्यासारखे वेगवान गोलंदाज सुद्धा या टीममध्ये आहे. ध्रुव पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अशा ठिकाणी पडलाय बॉल, त्या ठिकाणी रन नाही मिळत आहे. डॉट बॉलने सुरुवात ध्रुव शर्मा यांनी केली आहे. पावसाळ्यात नाईट टुर्नामेंट होणार आहे बामणी ट्रॉफी, जी आपल्याला डोंगरीच्या डर्बी ग्राउंडवर पाहायला मिळेल. तर त्याच्यासाठी साजिद लाला यांच्याशी आपण आवर्जून संपर्क करा. नाईट टुर्नामेंट होणार आहे, कुणाला त्याच्यासाठी प्रवेश पाहिजे असेल तर. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. 6 धावांची आवश्यकता, 10 बॉल बाकी आहे. ध्रुव, नागेश वाडेकर पावसाळी क्रिकेटचा शतकवीर. गेल्या काही वर्षात 2 शतकं झाली. एक निखिलने केलं आणि एक नागेशने केलं. 2 मुंबईकरांनी केली ती. अडवला जातोय बॉल. ध्रुव पुन्हा एकदा. गिरगावच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीतील हे महत्वाचं नाव. ओ, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. मार्गस्थ होईल सीमारेच्या दिशेने. रामानुज यांच्याकडे तिकडे एक धाव मिळेल. चला, चालू सामन्यातील विजेता संघ आणि ताई पॅकर्स. ताई पॅकर्स कॅप्टन विनंती असेल या ठिकाणी या लवकर प्लीज. अमरदादा परुळेकर यांचा संघ आहे. ओमकार देसाई आणि कंपनी. पुढे सरसावत खेळे. बॉल उसळी थोडीशी जास्त होती. आणखीन एक चांगला बॉल. वा, ध्रुवने चांगली गोलंदाजी केली. मॅच ऑन ठेवले ध्रुवने. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्यात, म्हणजे अजूनही 4ची आवश्यकता आहे. 7 बॉल 4. सामना नाही संपलाय. रबर बॉलचं क्रिकेट आहे, पावसाळ्यातलं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. ध्रुव शर्मा, परंतु यावेळेला मात्र टोलावलाय बॉल आणि फेकून सुद्धा दिला. नागेश वाडेकर यांच्या बॅटमधून सिक्सर येताना पाहायला मिळतोय. आणि या मॅचला फिनिश केलं गेलंय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी आणि अमरदादा परुळेकर आणि कंपनी. प्रिवन 11 नायगाव. संगम चिंतामणी स्पोर्ट्स यांच्याकडून दिलं जाणार हे ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी दिलं जात आहे. आणि विक्रांत, आपलं अभिनंदन. चला, ताई पॅकर्स कॅप्टन यायचे टॉस साठी या ठिकाणी. प्रिवानी